प्रख्यात मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत। त्यांच्या मृत्यूप्रकरणी हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्यावर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी गृहकलहाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पोलिसांनी नाकारलेला नाही। या मुद्द्याच्या आधारे देखील सदर बाजार पोलिसांकडून तपास सुरू आहे। 18 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास डॉक्टर शिरीष वळसंकरांनी स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली। त्यानंतर 19 एप्रिल रोजी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी फिर्याद दिली। त्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येसंबंधी सुसाईड नोट मिळालेली नाही असे स्पष्टपणे प्रसार माध्यमांना सांगितले होते। मग त्यानंतर सुसाईड नोट म्हणजे चिठ्ठी कुठे मिळाली ही माहिती पोलीस आयुक्तांना सांगितली गेली नाही का? सांगितली गेली नसेल तर ती का सांगितली नाही असे सवाल आता उपस्थित होत आहे। डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येनंतर वळसंकर परिवाराच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांमध्ये सुसूत्रता नाही। पोलिसांच्या तपासाचा विनाकारण ससेमिरा आपल्या मागे लागू शकतो का? पोलीस तपासाला आपल्याला सामोरे जावे लागेल का? आपले देखील जबाब नोंदवले जातील का? या प्रश्नांच्या अनुषंगाने हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आहेत। दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन वळसंकरांनी सोमवार 21 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीचे तपशील मिळू शकले नाहीत। शिवाय महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर अश्विन यांनी पत्नी डॉक्टर सोनाली यांना हॉस्पिटलमध्ये अन्य ठिकाणी थांबवत वैयक्तिकरित्या स्वतंत्र बैठक का घेतली? बैठकीमधील माहिती बाहेर येऊ न देण्याबद्दल कर्मचाऱ्यांना सज्जड दम का दिला हे प्रश्न सोमवारी अनुत्तरितच राहिले। विशेषत्वे डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येच्या संदर्भात गृहकलहाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे दुवे त्यांचे मित्रमंडळ, अत्यंत निकटवर्तीय तसेच राहत्या घराचे शेजारी यांच्याकडून पोलिसांना मिळत असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे। संशयित मनीषा मुसळे माने यांच्याकडून देखील काही महत्त्वाच्या बाबी पोलिसांना मिळत आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर हे हॉस्पिटलमधील एखाद्या कर्मचाऱ्याच्या धमकावण्यावरून स्वतःला संपवतील इतक्या घाबरट स्वभावाचे ते नव्हते। त्यांच्या आत्महत्येला गृहकलहा संबंधित काही वेगळी कारणे आहेत। त्याचा वस्तुनिष्ठ तपास व्हावा अशी आग्रही विनंती त्यांचा मित्रपरिवार तसेच शेजारी, हितचिंतक, नातेवाईक यांची पोलिसांना आहे। दरम्यान डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे। त्यामधून खूप काही माहिती पोलिसांना मिळणार आहे। त्या दृष्टीने डॉक्टर वळसंकरांचे वकील कोण होते, कोणत्या वकिलाकडून त्यांनी हे मृत्यूपत्र करून घेतले होते, ते कोणाकडे आहे, त्याच्या खोलात पोलीस चौकशी दरम्यान जात असून सोलापुरातील काही वकिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्याची चर्चा येथील वकील मंडळींमध्ये आहे। वास्तविक पाहता सर्वसामान्य कुटुंबातील मनीषा मुसळे हिला मृत डॉक्टर शिरीष वळसंकरांनी सर्वच आघाड्यांवर आयुष्यभरासाठी उभं केलं। मनीषा ही शिरीष सरांची अत्यंत विश्वासू सहकारी होती, म्हणून त्यांनी तिला हॉस्पिटलचं प्रशासन अधिकार असं अतिशय महत्त्वाचं पद दिलं। असं सगळं एकीकडे असताना दुसरीकडे मनीषा ही डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या विरुद्ध जाईलच कशी? हॉस्पिटलमधील कारभार त्यांना जसा अपेक्षित होता तशीच ती करेल हे सर्व श्रुत आणि सर्व मान्य देखील आहे। कागदावर न नोंदवता पैशांचे व्यवहार मामूली नोकर असलेली मनीषा ही डॉक्टर शिरीष सरांच्या विरुद्ध जाऊन कशी करेल? त्यांचा विश्वास ती कशाला गमावेल? हॉस्पिटलशी संबंधित असणारे अन्य विश्वस्त तिला तसा कारभार करण्यास भाग पाडत असतील। पैशांचे व्यवहार न नोंदवता हॉस्पिटलमधून पैशांना बाहेर येण्यास पर्यायाने पाय फुटायला भाग पाडणारा विश्वस्तांपैकी कोणीतरी बोलविता धरी हमखास असणार हे उघड आहे। मनीषा मुसळे माने हिच्या जबाबातून ही माहिती समोर येऊ शकते। आर्थिक व्यवहारासंबंधी कागदोपत्री किंवा संगणकावर नोंदी कुठेच न करता हॉस्पिटलकडे जमा होणाऱ्या लाखातल्या रकमा मनीषा मुसळे माने घेत होती। डॉक्टर वळसंकरांना हे मान्य नव्हते। कोट्यवधींच्या रकमा नोंदी न करता हॉस्पिटल बाहेर गेल्या यावरून डॉक्टर शिरीष वळसंकरांनी तिला कामावरून काढलं। या टप्प्यावर वळसंकर परिवारातील सदस्यांमध्ये वाद व्हायचे। मनीषा जुनी तसेच विश्वासू कर्मचारी आहे, साधारण 25-30 वर्ष आपल्याकडे काम करते, तिला कामावर घ्यायलाच हवे असा सूर डॉक्टर शिरीष वळसंकरांकडे कुटुंबातील काही सदस्यांकडून आळवला जायचा। खरे तर हॉस्पिटलकडे जमा होणाऱ्या खूप मोठ्या रकमांची नोंद न करता मनीषा सारख्या नोकराला परस्पर पैसे हॉस्पिटलचे मालक चालक हे कसे उचलू देतील? शिवाय मोठ्या रकमांचा परस्पर गफला करणाऱ्या मनीषा हिला कामावर पुन्हा द्या असा आग्रह वळसंकर कुटुंबातील सदस्यांचा का होता? यामध्ये खूप काही दडलेले हे स्पष्ट होतं। वास्तविक घटनेचा पंचनामा करतेवेळेस संबंधित व्यक्तीची पूर्णपणे सूक्ष्म झडती घेतली जाते। संबंधित व्यक्तीच्या जवळच्या वस्तू, ऐवज असं जे पोलीस तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते सर्व ताब्यात घेतलं जातं।
जातं, मात्र डॉक्टर वळसंकरांचे शवविच्छेदन करताना त्यांच्या अंगावरील कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली। खरं तर घटनेच्या पंचनाम्यावेळी चिठ्ठी पोलिसांना मिळायला हवी होती, तसे झाले नाही हे उघड आहे। मग घटनेचा पंचनामा वस्तुनिष्ठपणे केला गेला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मनीषा मुसळे माने हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर मनीषा हिचा पती महेश माने याच्या शोधार्थ पोलीस आहेत। सध्या तो फरार आहे। त्याच्याकडून घटनेच्या अनुषंगाने पोलिसांना काही महत्त्वाची माहिती घ्यायची आहे, त्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।